दुसरा सवाल त्यांनी उपस्थित केला, मुद्दा त्यांनी उपस्थित केला की रुपाली चाकणकर यांच्या मदतीनं पक्षातील काही आमदार राजकीय नेत्यांना तिथे नेऊन त्यांचे फोटो काढून आणलेत आणि ते फोटो त्यांच्या जवळ ठेवले, स्वतःजवळ ठेवले आणि रुपाली चाकणकर आता त्यांना प्रेशराईज किंवा ब्लॅकमेल करतायत की माझ्या एकटीचं नाव बदनाम होतोय तर मला वाचवा, नाही तर मी तुमचे फोटो जे काय पूजेचे असतील, बघा मी पूजेचे म्हणते, ते पूजेचे फोटो मी व्हायरल करून त्यांची बदनामी करील. आदित्य तटकरेंचा एकही सवाल, एकही प्रश्न किंवा एकही भूमिका अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. इतर प्रकरणांमध्ये मात्र त्या जाणीवपूर्वक ट्विट करून सगळी भूमिका घेतात. मात्र या प्रकरणामध्ये त्यांना कुणी गप्प बसायला सांगितलंय हा सवाल उपस्थित होतोय. नमस्कार प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. खरात प्रकरण काही केल्या शमायला तयार नाही. आता हे प्रकरण जितक्या पद्धतीनं फार बारकाईनं तपासलं जातंय, हाताळलं जातंय आणि जे पाहिजे तेच मुद्दे बाहेर येत आहेत असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे जे पाहिजे तेच म्हणजे कोणते? मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की या प्रकरणामध्ये अनेक नेते आहेत, मात्र त्या नेत्यांचे संबंध काय आहेत आणि कसे आहेत हे अद्यापपर्यंत कुणीच सांगू शकलेलं नाही. माध्यमांनी सुद्धा सांगू शकलेलं नाही. ज्या प्रमुख आहेत SITच्या तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र पत्रकारांचे प्रश्न काय आहेत हे स्वतः सांगून टाकले आणि त्याची उत्तरं सुद्धा त्यांनी सगळ्या प्रश्नांचं मिळून एकच उत्तर दिलं. ते म्हणजे काय की तुमचे ही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. तुम्ही अमक्याला का बोलवलं नाही, तमक्याला का बोलवलं नाही असा तुमचा प्रश्न असणार आहे आणि त्यावर आमचं उत्तर आहे की फिर्यादी आणि साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तपास करत आहोत. म्हणजे आता पुढे बोलायला नकोच, पुढे जाऊयात. या प्रकरणामध्ये दोन माणसं कायम चर्चेमध्ये आहेत, बाकी इतरांचं सोडून द्या. एक रुपाली चाकणकर, दुसरा अशोक खरात आहे तो, आणि तिसरी एक व्यक्ती आहे, माफ करा, रुपाली चाकणकरांची एक बहीण. त्यांचे आर्थिक धागेदोरे संबंध आहेत असं सांगितलं गेलंय. समता बँकेमध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या काळामध्ये काही आर्थिक मॅसेज झाले आहेत, काही देवाणघेवाण झाले आहेत का, काही स्टेटमेंट आलेत का, या सगळ्या गोष्टींची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते. अंजली दमन यांनी पत्रकार परिषद घेतली आज आणि काही नेत्यांची नावं घेतलीत. अंजली दमन यांनी कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं घेतलीत आणि काय काय त्यांनी म्हटलंय हे एकदा पाहूयात. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते. ह्याच्यात 177 कॉल्स आहेत. त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी ते तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. हे कशाच्या गप्पा होत्या? त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का? आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाहीये तर परमेश्वरच जाणो. कारण आत्ताच्या घटनेला ही मी जी यादी काढली आहे आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SITकडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत. 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा? म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. आता बाकीची नावं मी वाचून दाखवते. पहिली आहेत तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे, चौथे आहेत कल्पना, म्हणजे ज्या खरातांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आपल्या पतीशी त्या 4थ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते
आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत. सचिन चुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्या अंजली दमन यांनी सगळ्या नेत्यांची नावं घेतलीत आणि त्यांना का चौकशीला बोलवलं जात नाही, मी जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं अंजली दमन यांचं म्हणणं आहे. अंजली दमन यांचं दुसरं असं म्हणणं आहे की आर्थिक व्यवहार झालेले आहेत रुपाली चाकणकरांचे, त्यांना का चौकशीला बोलवलं जात नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीला जितका कायद्याच्या चौकटीचा फायदा घ्यायचा आहे तितका रुपाली चाकणकर घेत असाव्यात असं मला वाटतं. आणि जेव्हा कधी रुपाली चाकणकरांना अरेस्ट वॉरंट जाईल तेव्हा रुपाली चाकणकर हजर राहतील असं मला वाटतं. तोपर्यंत ते हजर राहणार नाहीत. किती आरोप लावायचे ते लावा, मी मात्र डगमगणार नाही असा पवित्रा एकंदरीत रुपाली चाकणकरांनी घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये आपली विनाकारण बदनामी केली जात आहे. आमच्या कुटुंबाबद्दल गेली 28 दिवस मीडिया ट्रायल सुरू आहे, आमची बदनामी केली जात आहे, कुठल्याही प्रकारचा काडीचा संबंध नाही, असं असताना सुद्धा आमची बदनामी केली जाते आहे असं रुपाली चाकणकर म्हणतायत. मला तर ते कुठल्या तोंडाने म्हणतायत असा सवाल महाराष्ट्र विचारतोय. म्हणजे तुमच्या जिभेला हाडच नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला आणि आमचा काहीही याची संबंध नाही असं म्हणून वेळ मारून न्यायची. खरं तर यांना वेळ मारून नेण्याची आणि अशा प्रकारे जाहीर बोलण्याची, खोटं जाहीर बोलण्याची ताकद कुठून मिळत आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि म्हणून सुषमा अंधारे यांनी सवाल केला की राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून, महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची जबाबदारी काय आहे. तुम्ही पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा घेतला, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. आता कायदेशीर आणि महिलांप्रती आत्मीयता, महिलांप्रती प्रेम, महिलांच्या सुरक्षेबाबत तत्परता म्हणून रुपाली चाकणकरांच्या अटकेची कारवाई करण्यासाठी कधी तुम्ही प्रयत्नशील असणार आहात असा सवाल सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन विचारला. खरं तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणामध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे सुषमा अंधारे आहेत, दुसरीकडे त्यांच्याच पक्षामधले असलेले रुपाली ठोंबरे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत आणि विविध सगळी नेती आहेत. या प्रकरणामध्ये सवाल जवाब, प्रश्न उत्तरं, आरोपांच्या फैरी या सगळ्या गोष्टी झाडल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना आदिती तटकरे हे महिला बालविकास मंत्री आहेत, त्यांना सुद्धा सवाल केले आहेत सुषमा अंधारेंनी. आणि हे सवाल करणं कायदेशीरदृष्ट्या, माणुसकीदृष्ट्या, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं 100% योग्य आहेत. आदिती तटकरेंचा एकही सवाल, एकही प्रश्न किंवा एकही भूमिका अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. इतर प्रकरणांमध्ये मात्र त्या जाणीवपूर्वक ट्विट करून सगळी भूमिका घेतात. मात्र या प्रकरणामध्ये त्यांना कुणी गप्प बसायला सांगितलंय हा सवाल उपस्थित होतोय. आणि महिला बालविकास मंत्री म्हणून तुमची नेमकी जबाबदारी काय आहे असाही सवाल सुषमा अंधारेंनी विचारला. मंत्री म्हणून या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली. सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती सगळं ठीक आहे, पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं. पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली. कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली. ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही.
पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय? कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची पदं मागायची याची अपेक्षा करू नका. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील. रुपाली चाकणकर, अशोक खरात यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी असं सांगितलं. पत्रकारांनी त्यांनी विचारलं की रुपाली चाकणकर त्या ठिकाणी का जात नाहीत, त्यांना यासाठी चौकशीला का बोलवलं जात नाही, त्यांच्यावर कारवाई का काय, त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही, असा सवाल केल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दुसरा सवाल त्यांनी उपस्थित केला, मुद्दा त्यांनी उपस्थित केला की रुपाली चाकणकर यांच्या मदतीनं पक्षातील काही आमदार राजकीय नेत्यांना तिथे नेऊन त्यांचे फोटो काढून आणलेत आणि ते फोटो त्यांच्या जवळ ठेवले, स्वतःजवळ ठेवले आणि रुपाली चाकणकर आता त्यांना प्रेशराईज किंवा ब्लॅकमेल करतायत. मी तुमचे फोटो काढेन, मला जर काही या प्रकरणामधून तुम्ही वाचवलं नाही तर तुमचे फोटो बाहेर काढेल, तुमचे व्हिडिओ बाहेर काढेल, अशा प्रकारची धमकी रुपाली चाकणकरांकडून त्यांना दिली जाते. अशा प्रकारचं विधान या ठिकाणी ठोंबरे यांनी केलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय तुम्ही एकदा पहा. चाकणकरनी भोंदू बाबाच्या समवेत या सरकारमधले सगळे जी मंत्री आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांना तिथं नेलेलं आहे. आता कुणीही माणूस तिथं पूजेसाठी गेला असेल तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, परंतु यांना नेणारी चाकणकर आहे त्यामुळे चाकणकर त्यांना भीती घालतीये की माझ्या एकटीचं नाव बदनाम होतोय तर मला वाचवा, नाही तर मी तुमचे फोटो जे काय पूजेचे असतील, बघा मी पूजेचे म्हणते, ते पूजेचे फोटो मी व्हायरल करून त्यांची बदनामी करील आणि ती सगळे लोकप्रतिनिधी त्याला घाबरतात. आता त्याच्या व्यतिरिक्त या लोकप्रतिनिधींचे काही जर अश्लील व्हिडिओ असतील तर पोलिसांना कशासाठी ठेवले? मग त्यांनी तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी, साधा विषय. परंतु याच्यात सगळं करता करती घडवणारी भोंदू बाबा अशोक खरात आणि चाकणकर बाई आहे. रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया, सुषमा अंधारेंनी एक प्रश्न उपस्थित केला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. अमरावतीमधल्या त्या आरोपीच्या घरावर जेव्हा बुलडोजर चालवलं ते योग्य आहे, योग्य केलं असं त्यांनी म्हटलं. मात्र चाकणकर, खरात यांच्या घरावर कधी बुलडोजर चालणार आहे असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गोष्टींबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? या दोन तिन्ही ज्या काही महिला आहेत, महिला नेत्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, काही मुद्दे उपस्थित केले, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आमच्या मराठी महाराष्ट्र कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.